त्या दिवशी मी एक भजन पाहिलं, एक जण येऊन बसले, राम राम ए म्हणा नका राम राम कृष्ण रे म्हण नका राम राम. ती म्हणली मा असं कुत्र मागं लागल्यासारखं काय का. ती म्हणली मलाच कुत्र म्हणले रुब पाहत आला तर जिंजा धरा धरी. अर असं नका करू. म्हणून सर्वांना विनंती करतो, आतापर्यंत झालं ते जाऊ द्या दादांनो. यानं परिणाम काय व्हायला, जरा फाउंडेशन पक्क करतो ऐका. गावात कीर्तन, गल्लीत कीर्तन, मोबाईलला कीर्तन, टीव्हीला कीर्तन, परिवर्तन आता मुद्द्यावर येतो ऐका. मग नाही मंगेचा आवाज काढणारच नाही मी. नाही ए ए ए ए तू तू आता इकडं पाहते. यानं परिवर्तन होणार नाही. म्हणून सर्वांना ऐका, गावात कीर्तन, गल्लीत कीर्तन, मोबाईलला कीर्तन, मग परिवर्तन काय जरा ऐका. मी तुम्हाला 8-5 लाख नगरातल्या गोष्टी सांगणार नाही, मी तुम्हाला वास्तव सांगणार आहे. आणि ही काळाची गरज आहे दादांनो. मुद्द्यानं हळूहळू आज छत्रपती शिवराय जयंती मधून आपण काय घ्यायचंय, माझं एक वाक्य लक्षात असू द्या. अख्खे छत्रपती शिवराय आपल्याला कळणं शक्य नाही, अख्खे छत्रपती शिवराय आपण अनुभवणं शक्य नाही, छत्रपती शिवरायांचा अख्खा इतिहास आपण अनुकरणं शक्य नाही. पण छत्रपती शिवरायामधून काहीतरी, किमान काहीतरी घ्यायचंय. ते काय घ्यायचंय मी थोडं पुढे आल्यानंतर सांगणार आहे. पण ऐका, सर्वांना विनंती करतो, जरा थोडस आपल्यामध्ये परिवर्तन करा. खंत वाटते महाराज, गल्लीत कीर्तन, गावात कीर्तन, टीव्हीला कीर्तन, मोबाईलला कीर्तन, काय परिवर्तन. नुसती गर्दी करू नका. आज भरपूर गर्दी दिसली, पण तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो, जाता जाता इथून काहीतरी घेऊन जा. काय घेऊन जा, काहीतरी इथून घेऊन जा. नुसती गर्दी करू नका. माझं वाक्य ऐका, तुम्हाला जर पटलं तर बघा. विनंती करतो तुम्हाला, इथंच नाही, तुम्ही कीर्तनाला सुद्धा, एवढे मोठे सप्ते आपल्या गावामध्ये होतात, तुम्ही कीर्तनाला सुद्धा अशीच गर्दी करता का नाही. किती सप्ते तुमच्या गावात. मी तर पॉम्पलेट संपलं की पॉम्पलेट वाचायला. बाबा टाळ्या वाजवा बरं एकदा, खरंच टाळ्या वाजवा. मी म्हणलं चिंचोलीचं पॉम्पलेट आहे, ते म्हणले हे बी चिंचोलीच आहे. म्हणलं कालच काला झाला ना. म्हणले नाही आता पुन्हा पोपळगट महाराजाचा सुरू आहे. म्हणलं हे कोणाच आहे, ते म्हणले त्याचा संपला आता, कैलास महाराजाचा मळ्यातला सुरू आहे. अरे बाप, म्हणलं गावाला येडा घातलाय सप्त्याने, आता किती सुधार व्हायला पाहिजे, पण का होत नाही ऐका. विनंती करतो तुम्हाला, सप्त्याला गर्दी केल्यानंतर काय करा, नुसती गर्दी करू नका, नुसत्या पंक्ती धरू नका, लांब गंध ठोकर माळा, नुसता देखावा करू नका. एक एक वाक्य इतिहासाचं आणि एक एक संतांचं एक एक वाक्य लक्षात ठेवा. एका वाक्याने तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुमचं लक्ष कुठं राहतंय, पंक्तीकडे, सप्ताहाकडे नाही, नारदाच्या गादीकडे असलं पाहिजे. काय सांगते नारदाची गादी, व तिला समजून घ्या ना आधी. नाही समजून घेतल्यामुळं काय झालंय, व्यवहार सांगितला संतांनी, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. काय काय सांगितलंय, फक्त आपलं लक्ष नाही. मग काय झालंय बघा बरं, पडतंय का तुम्हाला. नाही ऐकल्यामुळं काय झालंय, दमला कीर्तन ऐकू ऐकू दारू पिऊन मारतोय बायको. खरे कीर्तनात गेल्यात कित्येक पिढ्या, तरी सुटल्या नाही बिड्या. हे परिवर्तन आहे. कीर्तनात विठ्ठल विठ्ठल करी, घरी सुनेला ढासपूस करी. हाय परिवर्तन आहे. काय सांगताय कीर्तन, घर गोकुळ बनवा आधी, व हेच सांगे नारदाची गादी. घर गोकुळ बनवा आधी, व हेच सांगे नारदाची गादी. म्हणून सर्वांना विनंती करतो, कुठेही गेले तर एवढं मन लावून ऐका. एवढं इथं आलेला प्रत्येक जण छत्रपती शिवरायाचा इतिहास ऐकायसाठी आलाय का, आलाय. स्वतःला विचारा बरं जरा. मी लय बार काही नाही पाहत असतो बरं का दत्ता भाऊ. सप्त्यात गेलो मी एका म्हातारीला म्हणलं, आजी सऱ्यात पुढे येऊन बसा रोज. म्हणे हो बाबा, दर्शन घ्या दे. म्हणलं मला दर्शन घेतलं. म्हणलं आजी रोज येऊन काऊन बसा. म्हणे इकडे काय बाई, घरात काय काय हरपलं तर मायारच आडती. म्हणलं मग, आणि काही गेलं घरी कोण नसलं तर मायारच याच. म्हणलं मग बरे इथे येऊन बसलेलं. बापरे, म्हणलं आजी. आजोबाला विचारलं, म्हणलं आजोबा तुम्ही काऊन. म्हणे घरी लेकर लय तंग करते, इथं तरी जरा बरं तेवढंच करमत आहे, म्हणून आजोबा येऊन बसले. मी सुनाला विचारलं, म्हणलं सुनबाई तुम्ही काऊन. ती म्हणली बाई महाराज गल्लीत कोणीच राहत नाही, बिबट्या आलेला आहे, माया नसल्याला तर पत्रावर बडबड वाजलं तर काळजाचं पाणी होतं. म्हणलं अरे अब्बा. मग त्या पोराला विचारलं, म्हणलं ही झाली सून. म्हणलं तिच्या नवऱ्याला विचारलं, म्हणलं तुम्ही काऊन येऊन बसले. ते मला दुपारात डाटा संपाला महाराज, धड मोबाईलला चार्जिंग नाही. अरे बापरे, म्हणलं
मग हिने करायला विचारलं, म्हणलं तुम्ही कस काय? म्हणे इकडे या. म्हणलं काय? ते म्हणे मै मान दुखत. म्हणलं मग? मला डॉक्टरनं सांगितलं म्हणे तिला काहीतरी वजन द्यायचंय. म्हणलं मग? रोजी ना घेतो म्हणे, मला बरं वाटायला लागलं. कोण कशासाठी काय करायला? टाळ करायला विचारलं, म्हणलं तुम्ही काऊन? ते म्हणे दोन्ही काम होतात. म्हणला कोणते? मला उभा राहिल्यावर एक तर हाजरी पडती, नाही पडली तर सेवा घडती. म्हणलं कीर्तन करायला. म्हणलं तुम्ही काऊन? ते म्हणे आपलं ठरलेलं आहे, कोणी सुधरू नाही तर कोणी. मग मी तिथं गप बसलो नाही. मग लोक नाव ठेवतात मंदिरापासल्या लोकायला, याला आवाज जमत नाही. मृदंगाचा आवाज केला की याचं डोकं उठत. मी त्याच्याकडे गेलो. मी म्हणलं दादा, कीर्तन सुरू झाल्यावर तुमचं डोकं उठत अशी लोकांची तक्रार आहे, कारण सांगा. ते म्हणे किती आवाज ऐकला असता म्हणे महाराज, काहीच अडचण नाही, पण हे सुधरणत मला ह्याचं दुःख आहे. तेच भजने आहेत म्हणला, तेच आडत येतं, यांच्यात सुधार व्हाय ना. म्हणून प्रत्येक फक्त एकमेकाला नाव ठेवतंय. म्हणून प्रत्येकाला विनंती करतो, आता मुद्द्यावर येतो. ऐका, संतांनी एक वाक्य लक्षात ठेवा. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. विनंती करतो तुम्हाला, हजारो वर्ष या पृथ्वीवर राहायचं असं राहू नका. छत्रपती शिवरायाने आम्हाला काय 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 शिकवलं, काय काय कोण कोण काय काय घ्याल. मी तर म्हणतो समुद्रात गेल्यावर किती घागरी भरल्यानंतर समुद्राला फरक पडत नाही, असा इतिहास आहे. इतिहासून तुम्ही किती घ्या कमी पडणार नाही, एवढा आपल्याला छत्रपती शिवरायाने आदर्श दिलेला आहे. ज्या राजाचा आदर्श अख्ख्या जगानं घेतला, देशानं नाही, महाराष्ट्रानं नाही, 10-5 देशानं नाही, त्या राजांचा इतिहास आपण घेतला पाहिजे. हजारो वर्ष या पृथ्वीवर राहायचं, वाघासारखं राहिलं पाहिजे. काहीतरी माणसाने असं करून दाखवला पाहिजे, माणूस आल्यानंतर आपल्या सर्वांना एक ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, असं केलं पाहिजे. परवा जरा जोरदार टाळ्या वाजवा. हो, या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांसाठी टाळ्या वाजवा. या सर्व कमिटीने कसा कार्यक्रम ठेवायचा, कसा करायचा, एक प्रिंट तयार केली. तो कार्यक्रम यशस्वी करून आज कार्यक्रम सुरू आहे. त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि कोणताही कार्यक्रम तुमच्या आशीर्वादाशिवाय होत नाही. पार इथून तर तिथपर्यंत जमलेल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इतिहास का घ्यायचा, का जयंती? बरं, आपल्याला काही प्रश्न पडले पाहिजे की नाही? छत्रपती शिवरायांची का जयंती? जरा मनातली मनात आपल्या वडिलाचं नाव आठवा बरं. मनातली मनात आठवा. ए बरे, मनातली मनात वडिलाचं नाव आठवा बरं. जयंती कशामुळे सांगतो तुम्हाला, प्रत्येकाने घेतलं बरं का. आता एकदा आजोबाचं नाव मनातली मनात आणा बरं. आणलंय पहा बऱ्याच जणांनी. आता एकदा पंजोबाचं आणा बरं. आणलंय पहा प्रत्येकाने. आता वडिलाच्या पंजोबाचं आणा बरं. बरेच जण गोंधळले, तरी 2-3 जणांनी घेतलंय. ते नेमकेच काल ते पाहायला गेले, ते समीकरण जुळतंय का नाही तर त्याने घेतलंय. भूमी अभिलेखला जाऊन आले. आजोबाच्या पंजोबाचं सांगा. एकानं नाही घेतलं. घेतलं असेल तर सांगा का. माझ्या दादांनो, ताईंनो, जे स्वतः संसारासाठी जगले ते आले आणि गेले, जे जगाच्या हितासाठी जगले त्यांना छत्रपती शिवराय म्हणतात. आता आपल्याला काय करायचं हे बघा. मी जास्त इतिहासात शिरत नाही, माया ते इसवी सन पाठ होत नाही. मग ही जन्मतारीख मला फेसबुकला एखाद्याने पोस्ट केल्यावर कळत आहे जन्मतारीख आहे आज. इसवी सन कळत नाही, लय इतिहासात घुसत नाही. एक जण आला माझ्याकडे पुस्तक घेऊन, म्हणला धुमाळशेठ, एक जण आला पुस्तक घेऊन, ते म्हणला महाराज हे पुस्तक आहे. म्हणलं एवढं मोठं? म्हणे हो. कशावर? ते म्हणला मी असं बारीक लिहिलंय, छत्रपती शिवराय घोड्यावर बसले आणि उतरले, एवढ्यातच लिहिलंय. म्हणलं बापा हे पुस्तक. पहिलं पान उचललं, पाहिलं छत्रपती शिवराय घोड्यावर बसले आणि घोडा निघाला. शेवटचं पान पाहिलं, जरा घाई होती, छत्रपती शिवराय घोड्यावरून उतरले. म्हणलं मधात काय बाबा आता हे? जीच पहिलं पान उलटितोय, टकडक 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 टकडक. दुसरं पान उलटितोय, टकडक 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 टकडक. तिसरं पान उलटितोय, टकडक 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 टकडक. तिसरं पान उलटितोय, टकडक टकडक. सारे टकाटक टकडक टकडक. त्यामुळे मी इतिहासात काय शिरत नाही. हो ना, 2 तास व्यसनमुक्तीवर बोललो का? लोक का सोपे आहेत का?
2 तास व्यसनमुक्तीवर बोलल्यावर 2 जण आले. ते म्हणले महाराज बाबा बसत बोलले राव तुम्ही चांगलं बोलले. म्हणलं बरं झालं दोघाला कोयना पटलं. नाही नाही म्हणले आम्ही लय खुश झालो. म्हणलं बरं झालं ना मग आता काय करायचं. नाही नाही म्हणले मी लय खुश झालो. म्हणलं काय करायचं. काय नाही मला आमची इच्छा आहे तुम्हाला 90 पदाची घ्या. का लोक का सोपे आहेत का काय. मी पहिल्यानी याच म्हणायचं पोरा मला शेळीचा आवाज येतो. हे पोरं म्हणायचं काढून दाखवा. मी म्हणायचं अरे बस स्टँडवर भेटले 2-3 जण लागले माझ्या माग. आय शेळी मारा चहा घेऊ ना. म्हणलं बापरे हे काय सोपे नाहीत. मी म्हणलं बरं झालं मला का त्याचा आवाज नाही आला. लगेच म्हणले हे काय सोपे नाही. म्हणून सर्वांना विनंती करतो. हे बघा आता जास्त मुद्द्यावर येण्यासाठी जास्त वेळ घेत नाही. सर्वांना कळकळीची विनंती आहे ऐका. छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्याला काय करायचा 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. जास्त वेळ घेत नाही ऐका. मागच्या पर्यंत आवाज येत असेल तर ऐका. समोरापर्यंत प्रत्येकापर्यंत आवाज येत असेल. विशेष तुम्हाला सांगतो ऐका. घरात छत्रपती शिवराय कसे आणायचे बघा आता.